नुकत्याच झालेल्या देवगड खंडोबा यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित अश्व आणि पशुपक्षी प्रदर्शनाला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे। विशेष म्हणजे या प्रदर्शनासाठी जिल्हा नियोजक समितीकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे। या कार्यक्रमात अश्वमालकांचा सन्मान करत विकासाचा संदेश देण्यात आलाय। देवगड खंडोबा यात्रा उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही देवगड अश्वसेवा संस्थेच्या वतीने भव्य अश्व आणि पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाला अयोध्याधामचे महंत एकनाथ महाराज, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती होती। आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की अश्वप्रदर्शनासाठी निधी अपुरा पडत असल्याने जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार प्रदर्शनासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आलाय। देवगड पंचक्रोशी विकासासाठी मोठा निधी आणला आहे। शांतता, सलोखा आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले। देवगड देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा मिळाल्यामुळे मंदिर परिसराच्या विकासासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले। अश्वप्रदर्शन आणि पशुपक्षी स्पर्धेत विविध स्पर्धकांनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली। विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यातही आले। देवगड खंडोबा यात्रेच्या निमित्ताने नियोजित या प्रदर्शनामुळे पारंपरिक अश्वसंस्कृतीला चालना मिळत असून स्थानिक विकासालाही गती मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर।